नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय सोनवणे स्वागत करतो आपलं महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. खूप पालकांचे त्याचप्रमाणे कॅपराऊंड 1 मध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कंटिन्यू मेसेज, कॉल आणि कमेंट्स वाचल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना खूप क्युरिओसिटी आहे किंवा काळजी आहे की त्यांचं ॲडमिशन झालं असेल किंवा व्हायचं बाकी असेल तर त्यांचं अकॅडमिक इयर जे आहे की त्यांचे कॉलेज कधी सुरू होईल. हा प्रश्न खूप सारे विद्यार्थी त्याचप्रमाणे पालकांना होता. ह्याच प्रश्नाचे उत्तर अगदी पुराव्यासोबत तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय फक्त बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम साठी नसून तर जे विद्यार्थ्यांनी एमएससी नर्सिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट बेसिक बीएससी ला ऍडमिशन घेतलेलं आहे, पीबी बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी एएनएम या कोर्ससाठी ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा घेऊ इच्छित आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायला गेलो बीएससी नर्सिंगच्या हिशोबानं तर तुमचे टोटल कॅप राऊंड जे आहेत किती होणार आहेत हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचप्रमाणे कुठल्या कॅप राऊंडला कोणती तारीख राहील आणि जो लास्टचा राऊंड आहे ज्याला इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हटलं जातं, मॉपअप राऊंड म्हटलं जात असतं आणि स्पॉट राऊंड म्हटलं जात असतं, तर हे राऊंड कधी होतील याची देखील माहिती आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. व्हिडिओ नक्कीच थोडासा मोठा होईल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की अपूर्ण घेतलेली माहिती कधीही कामाची नसते. त्यामुळे पूर्ण माहिती घ्या जेणेकरून तुमचं ज्ञान तेवढंच अपडेट होत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर टोटल राऊंडच्या जर गोष्ट करायला गेलो तर या ठिकाणी तुम्हाला टोटल 4 कॅप राऊंड जे आहेत सीईटी सेलकडनं तुम्हाला बघायला मिळतील. टोटल 4 कॅप राऊंड सीईटी सेलकडनं होतील. आता सध्याला कॅप राऊंड 2चा प्रेफरन्स फॉर्म भरणं कंप्लीट झालेला आहे विद्यार्थ्यांचं. त्याचप्रमाणे कॅप राऊंड 2 ला जे विद्यार्थी इलिजिबल होतील, कॅप राऊंड 2 ला जे विद्यार्थी इलिजिबल होतील त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जॉईन करण्यासाठी 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2025 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉट होईल त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन जॉईनिंग करायची आहे. त्याचप्रमाणे एकूण किती राऊंड होतील, किती राऊंड बाकी राहतील त्यांची जर गोष्ट करायला गेलो तर तुमचा तिसरा राऊंड पण तुम्हाला येत्या महिन्यामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर चौथा राऊंड पण तुम्हाला येत्या महिन्यामध्ये बघायला मिळेल. म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये? सप्टेंबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे जो लास्टचा राऊंड असतो, लास्टच्या राऊंडला काय म्हणतात? मॉपअप राऊंड किंवा स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड असं देखील म्हटलं जात असतं. तर ह्या राऊंडला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड का म्हणतात तर ह्या मागील कारण काय आहे तर कॅप राऊंड 4 पर्यंतची जी प्रोसेस आहे, कॅप राऊंड 4 पर्यंतची जी प्रोसेस आहे ही कोणाकडे राहते? सीईटी सेलकडे असते, सीईटी सेलकडे राहील. त्याच्यानंतर मग कॉलेजला वॅकंट सीट डिस्प्ले करायचे असेल किंवा ते सीट फुलफिल करायचे असतील तर इथून पुढील पूर्ण जे काम आहे ते कोण करतं? कॉलेज त्यांच्या कॉलेजच्या लेवलला राबवत असतं. मग कॉलेज काय करेल? 4थ्या राऊंड पर्यंत ऍडमिशन झाले तिथून जे विद्यार्थी ऍडमिशन घेतलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची काय करेल? यादी जाहीर करेल आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कॉलेजला किती सीट व्हॅकंट आहेत याची पण यादी कॉलेजच्या लेवलला जाहीर करेल. ही जी कॉलेजची लेवलची यादी आहे ही तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटला बघायला मिळणार नाही, ही कॉलेजच्याच लेवलला तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे पुढे जर बोलायला गेलो तर इथून पुढे कॉलेज काय करेल? मग त्यांची यादी डिस्प्ले झाल्यानंतर 2 दिवसाच्या आत किंवा 3 दिवसाच्या आत अर्ज मागवेल. ते अर्ज ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीनं मागवले जात असतात. तुम्हाला जर त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी ऍप्लिकेशन करायचं आहे तर तुम्हाला फिजिकली प्रत्यक्ष जाऊन त्या कॉलेजला जाऊन ऍप्लिकेशन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर एक कमिटी असते, जी कमिटी छाननी करते अर्जाची, कुठले विद्यार्थी पात्र आहेत आणि कुठले विद्यार्थी अपात्र आहेत. छाननी केल्यानंतर कॉलेजच्या जे नोटीस बोर्ड असतं त्या नोटीस बोर्डला ती पात्र विद्यार्थ्यांची यादी लावली जाते.
त्याच्यानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी तुमचं नाव असेल ऍडमिशन घेण्याच्या याच्यामध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या कॉलेजला ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून ऍडमिशन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 4 पर्यंत कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना जो मॉपअप राऊंड आहे त्या मॉपअप राऊंड पर्यंत ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी वेळ दिला जात असतो. काही विद्यार्थी बीएससी नर्सिंग सोबतच त्यांनी दुसरा कुठल्या तरी कोर्सला फॉर्म भरलेला असतो. उदाहरणार्थ बीएमएस राहिलं, बीएचएमएस राहिलं, बीयूएमएस राहिलं, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी राहिलं, बीपीटीएस राहिलं. तर अशा विद्यार्थ्यांच्या त्यावेळेस काय होतं की तिथे सिलेक्शन झालेलं असतं, मग त्यांना नर्सिंग सोडून त्या पर्टिक्युलर कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असतं. मग त्यावेळेस विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी कॉलेजला जात असतात. तर तुम्हाला कॅपराऊंड 4 पर्यंत तुमची ऍडमिशन कॅन्सलेशनची प्रोसेस राबवायची आहे. जर तुम्ही 4थ्या राऊंड पर्यंत ऍडमिशन कॅन्सल केलं नाही तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. मग तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला असो अथवा गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचं ऍडमिशन असो, दोघीही ठिकाणी तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल. त्याच्यानंतर मी येतो परत माझ्या मुद्द्यावरती, तो म्हणजे स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. तिथून पुढे कॉलेज कंप्लीट, मग ऍडमिशन प्रोसेस राबेल. 1-2 दिवसामध्ये त्यांचे ऍडमिशन कंप्लीट होतील आणि शेवटी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ डिस्प्ले होईल आणि ऍडमिशन प्रोसेस सीईटी सेलकडनं बीएससी नर्सिंग, जीएनएम, एएनएम असो अथवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग असो यांच्यासाठी कॅन्सल होईल, यांच्यासाठी थांबेल. मग आता पुढे जर सांगायला गेलो की सर कॅपराऊंड 3 ते स्पॉट राऊंड पर्यंत जे तुम्ही सांगितलं हे कोणत्या तारखेपर्यंत होईल, तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 1 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025. This date is given by to whom? Given by to INC. INC ने ही डेट दिलेली आहे की तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत काय करायचं आहे, 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन पोरांचं करायचं आहे, विद्यार्थ्यांचं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही पद्धतीनं ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला राबवायची आहे. तर आयएनसी काय काय सांगते, इंडियन नर्सिंग काउन्सिल जिला म्हटलं जातं, ज्याच्या अंतर्गत सगळे नर्सिंग कोर्सेस राबविले जातात. तर ती आयएनसी काय सांगते आपल्याला की कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक इयर 2025-26 काय डेट दिलेली आहे, कमेन्समेंट काय दिलेली आहे, 1 ऑगस्ट 2025. म्हणजेच काय, तर नर्सिंग कोर्सेस साठी 1 ऑगस्ट 2025 पासून सर्व कॉलेजेसला किंवा सर्व राज्यांनी ऍडमिशनची प्रोसेस राबवायची आहे. आणि त्यानंतर आयएनसी काय सांगते, तर लास्ट डेट ऑफ ऍडमिशन. आयएनसी काय सांगते, लास्ट डेट ऑफ ऍडमिशन काय आहे, लास्ट डेट ऑफ ऍडमिशन तर 30 सप्टेंबर 2025. दिस इज लास्ट डेट फॉर ऍडमिशन टू एनी नर्सिंग कोर्सेस, एनी नर्सिंग कोर्स, असं आयएनसी ने सांगितलेलं आहे. त्या संबंधीचं परिपत्रक तुम्हाला जे इन्फॉर्मेशन वॉचर आहे 2025-26 सीईटी सेलचं त्यामध्ये दिसेल. जर तुम्हाला अजून सविस्तर पाहिजे असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची पीडीएफ पण टाकून देईल. तर असं आयएनसी ने आपल्याला सांगितलेलं आहे. मग आपला प्रश्न सॉल्व्ह होतो की सर कुठल्या तारखेला कॉलेज सुरू होईल, सर कुठल्या तारखेला कॉलेज सुरू होईल. तर कॉलेज जर सांगायला गेलो तुम्हाला तर 1 ऑक्टोबर 2025 टू 10 ऑक्टोबर 2025 एवढ्या तारखेच्या आत तुमचं कॉलेज ओपन होऊन जाईल, एवढ्या तारखेच्या आत तुमचं कॉलेज काय होऊन जाईल, सुरू होऊन जाईल. तर अशा पद्धतीची तुमची प्रक्रिया राहील. मी आशा करतो तुम्ही सगळं लिहित चालत असणार, सगळं तुम्ही राईट डाऊन केलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं खूप अत्यंत महत्वाची जी आजपर्यंत तुम्ही खूप सारे युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असणार, तुम्ही पेड कोर्सेस पण घेतले असतील, काय ते पेड काउन्सिलिंग पण घेतलं असेल, तर त्यामध्ये पण तुम्हाला ही माहिती मिळाली नसेल की कॉलेज ऍक्च्युली कधी स्टार्ट होणार आहे. तर
हे सगळं शेड्यूल राहील आणि इथून पुढील शेड्यूल कसं राहील हे पण तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल. हे पहिल्यांदाच युट्यूब चॅनलवरती मी बनवलेलं आहे. अशी नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत स्टडी करून रिसर्च करणं म्हणजे काय करणं, म्हणजे अगेन, सर्च म्हणजे फाइंड. मी पुन्हा पुन्हा जे मी काहीच करत नाही, जे सीईटी सेलनं दिलेलं आहे तेच त्याच्यावरती अनालाइज करून तुम्हाला सांगत आहे. तर अशा पद्धतीनं ही माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपली नर्सिंगची कम्युनिटी खूप वाढवायची आहे. ही कम्युनिटी मी एकटा वाढवू शकत नाही. जोपर्यंत मला माझ्या विद्यार्थ्यांचा साथ मिळणार नाही तोपर्यंत मी या प्रोफेशनमध्ये ग्रो करू शकत नाही. टिल देन, टेक केअर.